नमस्कार. खरंच जीव लावला की रानातली पाखरं सुद्धा जवळ येतात असं म्हणतात, ते काही खोटं नाही. पोपट गॅलरीत येताच महिलेनं काय केलं ते पुढे बघाच. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आजकाल अनेक लोक घरात पशुपक्षी पाळतात, त्यांना चांगल्या प्रकारे शिकवणही देतात. त्यामुळे ते पशुपक्षी अगदी घरातीलच एक सदस्य असल्याप्रमाणे राहत असतात. परंतु हे पशुपक्षी आपण जेव्हा पाळतो तेव्हा मात्र त्यांचं आयुष्य आपण एका खोलीत बंद करून टाकतो. त्यामुळे ते पशुपक्षी त्यांचं आयुष्य पूर्णपणे विसरून जातात. त्यामुळे असं न करता एका महिलेनं चक्क आपल्या घराच्या गॅलरीलाच पक्ष्यांचं घर बनवलं आहे. त्यामुळे तिथे दिवसभरात हजारो पक्षी ये जा करतात, अन्न पाणी खातात आणि तिथून निघून जातात. या नेहमीच्या ये जा करण्यामुळे या महिलेसोबत त्या पक्ष्यांचं एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. ते कसं ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच. पाहिजे तुला? तुला पाहिजे का? बोल ना. पळायला कोण? कॉक आहे कॉक. तोंड असं एकदम गरीब मुलागत करायचं. हो, तेवढे गरीब आहेत का तुम्ही दोघं? आगाव आहेत, आगाव. अरे आगाव आहेत तुम्ही दोघं, 1 नंबरची. चेहरे तर असे करतात ना. खाऊ देऊ ना आता, आहे का नाही? लाडी गोडी लावतात बरोबर. सॉरी म्हणा दी, सॉरी म्हणा. या खाली चला. हो, ये चल. हे घे. या, मारामारी नाही करायची. मिठू ये.